ब मधून माझी उमेदवारी ओबीसी पुरुषमधून काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। यावर आमचा फोकस असा राहील की या वार्डात प्रभाग क्रमांक 15 मधील रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन आणि नगरपालिकेची जी इथं शाळा आहे त्या शाळेवर अत्यंत प्रभावीपणे जोरदार काम करून इथल्या वार्डातल्या नागरिकांचे मुलं त्या शाळेत कसे योग्य रीतीने शिक्षण घेतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे नगरपालिकेचे दवाखाने, याच प्रभागात नगरपालिकेचा सुद्धा दवाखाना आहे पण सध्या तो बंद आहे, दुसरीकडे स्थलांतरित त्याचं झालेला आहे। तो दवाखाना पुरवठा आम्ही चालू करण्याचे प्रयत्न करणार आहोत। ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। किती तुमचे कॅन्डिडेट निवडून येतील काय वाटतं? आमचं अख्खं पॅनल निवडून येईल, कारण हा वार्ड तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्षाने जे उमेदवार इथं फायनल केलेले आहेत ते सर्व जाती धर्मातून आलेले आहेत। मुस्लिम, मराठा, ख्रिश्चन आणि मागासवर्गीय, म्हणजे अमर अकबर अँथोनी असा आमचा प्रभाग आहे। तर सर्वच प्रभागातील लोक, सर्व पॅनल आम्ही एकमेकाला मतदान करणार आहे। आम्ही एकमेकाला मतदान केलं तर आमचं अख्खं पॅनल निवडून येणार आणि पॅनल सोडून आम्ही काम करणार नाही। मतदारांसाठी काय आवाहन करणार आहे? नूतन वसाहत या प्रभागातील मतदार जागरूक मतदार आहेत, कारण नूतन वसाहत हे जालना जिल्ह्याचं राजकारणाचं केंद्रबिंदू आहे। म्हणूनच या प्रभागातून अनेक असे नगरसेवक काँग्रेस पक्षातून आम्ही निवडून दिलेले आहेत। निवडून दिलेलेच नाहीत तर नगराध्यक्षाच्या पदापर्यंत आम्ही त्यांना पोहोचवलेला आहे। हा सगळा काँग्रेस माइंड मतदार आहे इथला आणि सगळे लोक काँग्रेसच्या पक्षाला मतदान करतील।